Hello friend, मी पूजा अलोने. वेलकम टू द इलेक्ट्रोलेज where the knowledge makes effect. सध्या नवीन शैक्षणिक धोरण 2020बद्दल फार चर्चा चालू आहे आणि ह्या शैक्षणिक धोरणामध्ये काय काय असेल याच्याबद्दल ठळक मुद्दे काय असतील याच्यावर आपण आज चर्चा करणार आहोत. मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडेल. तर शैक्षणिक धोरण याचा अर्थ काय? तर पूर्वशालेय शिक्षण, प्राथमिक शिक्षण यांचा कालावधी किती असेल, ग्रॅज्युएशन किती वर्षाचं असेल, याच्यात काय शिकवले जाईल, असे जे वेगवेगळ्या गोष्टी असतात त्याच्या काही अटी असतात, काही नियम असतात. तर त्यासाठी एक धोरण बनवलं जातं आणि त्याला आपण शैक्षणिक धोरण असं म्हणतो. तर सध्याच्या सरकारने हे आणलेलं आहे ज्याचं नाव आहे नवीन शैक्षणिक धोरण 2020 न्यू एज्युकेशन पॉलिसी 2020. तर हा जो ड्राफ्ट आहे तो केंद्रीय कॅबिनेटने मंजूर केलेला आहे. आता आपल्याला सगळ्यांना असं वाटत असेल की हा एकदम कसा काय आला, तर ॲक्च्युली हा फार याची जी पार्श्वभूमी, याचं जे बॅकग्राऊंड आहे तो फार जुना आहे. 2014ला जे इलेक्शन झाले होते त्यामध्ये सुद्धा BJPने आपल्या इलेक्शनचा अजेंडा ठेवला होता शैक्षणिक धोरणाचा आणि सरकारमध्ये आल्यानंतर त्यांनी बऱ्या प्रमाणामध्ये त्याच्याकडे लक्ष दिलेलं आहे. 31 ऑक्टोबर 2015ला पूर्व कॅबिनेट सचिव TSR सुब्रमण्यम यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची कमिटी गठीत करण्यात आली होती आणि त्यामध्ये यावर चर्चा करण्यात आली होती आणि याचा जो रिपोर्ट आहे तो 27 मे 2016ला जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर सुद्धा याच्यावर चर्चा चालूच राहिली होती आणि यानंतर 24 जून 2017ला इस्रोचे जे प्रमुख वैज्ञानिक आहेत कस्तुरीरंगन यांच्या अध्यक्षतेखाली 5 सदस्यांची एक पुन्हा समिती गठीत करण्यात आली होती आणि त्यांच्यावर या नवीन शैक्षणिक धोरणाचा जो ड्राफ्ट आहे तो तयार करण्याची फार मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. मग त्यांनी त्यांची रिपोर्ट ही 31 मे 2019ला HRD मिनिस्ट्रीकडे दिली होती आणि त्याच्यानंतर HRD मिनिस्ट्रीने हा जो ड्राफ्ट आहे तो पब्लिक डोमेनमध्ये आणला होता. पब्लिक डोमेनमध्ये जवळपास 2 लाख मते यावर आली होती आणि त्यानंतर आता 29 जुलै 2020ला या ड्राफ्टवर केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिलेली आहे. आता याची अंमलबजावणी कशी होईल हे बघणे फार गरजेचे आहे. ते आपण येत्या काळामध्ये बघणारच आहोत. तर आपण सध्या बघत आहोत की सध्या आपण 1986चं शैक्षणिक धोरण चालू आहे बघतच आहोत आणि त्याच्यामध्ये परिवर्तन आणण्याची फार गरज होतीच आणि ती आलेली आहे, बऱ्यापैकी आलेली आहे. बऱ्याचशा गोष्टी पॉझिटिव्ह आहेत आणि याच्यामध्ये काय काय चेंजेस असेल ते आता आपण बघूया. पहिला सगळ्यात मोठा चेंज म्हणजे की मानव संसाधन विकास मंत्रालय याचं जे हे नाव आहे ते बदलून आता शिक्षा मंत्रालय होणार आहे. म्हणजे आपण जे HRD मिनिस्टर म्हणतो आता आपण त्यांना शिक्षा मंत्रालय असं म्हणणार आहोत. सो आता आपण सर्वात प्रथम याच्यामध्ये हायर एज्युकेशनमध्ये कोणते कोणते चेंजेस आलेले आहेत ते बघूया. मल्टिपल एंट्री एक्झिट प्रोसेस एक होणार आहे. याचं जर मी तुम्हाला इझी फॉर्ममध्ये जर समजायला सांगितलं, एक एक्झाम्पल देईल की सपोज एक BComचा विद्यार्थी आहे. त्यांनी BComला ॲडमिशन घेतलेली आहे, परंतु त्याला 2 सेमनंतर असं वाटलं की आपला इंटरेस्ट दुसऱ्या विषयात आहे किंवा आपल्याला दुसऱ्या फील्डमध्ये जायचं आहे किंवा दुसरा कोर्स करायचा आहे तर तो करू शकतो. त्याला पहिल्या वर्षाचा सर्टिफिकेट कोर्स मिळेल. सपोज त्यांनी 2 वर्ष जर केले तर त्याला डिप्लोमा कोर्स भेटेल आणि पूर्ण जर 3 वर्षाचं केलं तर त्याला डिग्री मिळेल. तर त्याला या नीतीमध्ये क्रेडिट ट्रान्सफर अशी एक टर्म वापरण्यात आलेली आहे. म्हणजे त्याने जोपर्यंत ते कोर्स पूर्ण केला आहे त्या कोर्सचं त्याला क्रेडिट मिळेल आणि ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. एक फ्लेक्झिबिलिटी आलेली आपल्याला या धोरणामध्ये दिसते आहे. आणि जे लोक BSc असा 3 वर्षाचा कोर्स करत आहेत त्याच्यामध्ये पण चेंजेस आलेले आहे. सपोज जर आपण जॉब पर्स्पेक्टिव्हने ती डिग्री जर अचीव करत आहोत तर आपल्याला डिग्री मिळेल आणि सपोज आपण संशोधनाच्याकडे वळणार आहोत तर ही डिग्री आपल्याला 4 वर्षाची करता येईल. म्हणजे संशोधनाचं पण 1 वर्ष वाढवता येईल त्यामध्ये आणि त्यानंतर 1 वर्षाचं आपण पोस्ट ग्रॅज्युएशन करू शकतो आणि 4 वर्षाचं त्याच्यानंतर PhD करू शकतो. MPhilची आवश्यकता मग यावेळेस राहणार नाही.
त्यानंतर जर पुढचा पॉईंट आपण जर महत्त्वाचा बघितला आणि मला आवडलेला एक मुद्दा आहे तो म्हणजे मल्टीडिसिप्लिनरी एज्युकेशन यामध्ये देण्यात आलेलं आहे. म्हणजे कसं की सपोज आपण सायन्सचे विद्यार्थी आहोत, तर आपल्याला सपोज आपल्याला ह्युमॅनिटीजचे काही सब्जेक्ट आवडत असतील तर आपण ते पण सोबत घेऊ शकतो. म्हणजे एक साचेबंद आपल्याला जो दिसत होता की BSc कॉमर्स अँड सपोज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स हे जे आपण वेगवेगळे एक कप्पे होते ते आता एकत्र होणार आहेत. म्हणजे इंटिग्रेशन ऑफ आर्ट अँड सायन्सेस ही खूप छान गोष्ट आहे. यामुळे काय होईल की आपला इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला जपता येईल. सपोज आपण सायन्स घेतलेलं आहे तर आपल्याला जर काही ह्युमॅनिटीचे सब्जेक्ट आवडत असतील तर आपण ते पण आता शिकू शकणार आहोत. ही खूप छान गोष्ट यामध्ये आहे. त्याच्यानंतर उच्च शिक्षणामध्ये जेव्हा आपण बघतो तर वेगवेगळ्या संस्था असतात, जशा UGC, त्याच्यानंतर AICTE वगैरे अशा संस्था असतात आणि त्यांचे वेगवेगळे नियम असतात. परंतु आता एक सिंगल रेग्युलेटरी सिस्टीम राहणार आहे आणि ती ह्या पूर्ण गोष्टी, ह्या पूर्ण रूल्स वगैरे वर लक्ष बनवणार आहे. तर त्यानंतर मला नंतर पुढचा एक पॉईंट जर याच्याबद्दल सांगायचा असला तर एक युनिफॉर्मिटी येणार आहे पूर्ण देशामध्ये. सगळ्या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस सेम होतील, सिलॅबस सारखेपणे चालतील, एक समान मापक राहणार आहे, एक समान स्टँडर्ड राहणार आहे. आणि नंतर अजून जर दुसरी गोष्ट आपण बघायला गेली तर प्रायव्हेट ज्या संस्था राहतात त्याच्यामध्ये फीज ह्या खूपच आकारण्यात येतात आणि त्याच्यामध्ये एक मनमर्जीसारखं एक कारभार चालतो. तर आता यापुढे असं होणार नाही आहे. एक फी कॅप राहणार आहे आणि त्यानुसारच एक समान एक फी राहणार आहे आणि त्यानुसारच ते त्याचं एक स्ट्रक्चर राहील. तर ही पण एक फार मोठी हायर एज्युकेशनमध्ये एक चांगला बदल आपल्याला बघायला मिळतो आहे. जर आपण शालेय शिक्षणाकडे बघायला गेलो तर शालेय शिक्षणामध्ये सुद्धा बऱ्याचशा प्रमाणात बदल आलेले आहेत. जर आपण शालेय शिक्षणाचा जर स्तर बघितला तर नर्सरी ते 12वीपर्यंत आपण असं बघतो. तर सध्या आपल्या शैक्षणिक जे स्तर सांगतो तर त्यामध्ये 10वी+2 म्हणजे 10+2 असं म्हणतो. म्हणजे 10वीपर्यंत एक सलग शिक्षण आणि मग 11वी-12वी नंतर आपण एक व्होकेशनल घेऊ शकतो. म्हणजे वेगवेगळे ऑप्शनल आपण सब्जेक्ट घेऊन 11वी-12वी करतो. तर याच्यानंतर याच्यामध्ये फार मोठा चेंजेस होणार आहे. तो म्हणजे 5+3+3+4 म्हणजे हा स्तर राहील, शैक्षणिक स्तर राहील 5+3+3+4 असा. आणि याच्यामध्ये जे 9वी, 10वी, 11वी, 12वी हे जे सलग 4 वर्ष राहतील त्याच्यामध्ये सलग एक शिक्षण देण्यात येणारं डीप स्टडी याच्यामध्ये होणार आहे. जर आपण नर्सरी आणि KG1 KG2 जर बघितलं म्हणजे 3 ते 6 वर्षाचा जर तो कालावधी बघितला तर हा पूर्णपणे खेड्यावर म्हणजे खेळ बेस म्हणजे खेळातून शिक्षण असं याचं स्वरूप राहणार आहे. आणि हे जे टीचिंग देण्यासाठी जे एक स्किलफुल टीचर राहतील त्यांना एक ट्रेनिंग देण्याचा प्रोग्राम यांनी या धोरणामध्ये आखण्यात आलेला आहे. त्यानंतर मग 1ली ते 3री हा जो कालावधी म्हणजे 6 ते 9 वर्षाचा जो काळ असतो याच्यामध्ये विद्यार्थ्यांच्या लिखाण आणि जे लिहिणे वाचणे आहे या प्रोसेसवर खूप मोठ्या प्रमाणात लक्ष देण्यात येणार आहे. आणि त्याच्यासाठी एक नॅशनल मिशन सारखा एक प्रोग्राम उभारण्यात येणार आहे. त्याच्यानंतर 6वीमध्ये एक व्होकेशनल ट्रेनिंग देण्यात येणार आहे. व्होकेशनल कोर्स त्यांना आखून देण्यात येणार आहे. म्हणजे जर आपल्याला कार्पेंट्री शिकायची असेल म्हणजे जे व्होकेशनल गोष्टी असतात त्यांच्यासाठी एक आणि म्हणजे याच्यामध्ये तर असंही सांगितलं होतं की इंटर्नशिपसारखी मुलांना देण्यात येणार आहे. तर एक फार मोठी गोष्ट आहे. प्रोजेक्ट बेस एज्युकेशन राहणार आहे. नंतर जो पाठ्यक्रम राहणार आहे म्हणजे शैक्षणिक जो पाठ्यक्रम राहणार आहे तो सुद्धा पूर्ण देशभर एक युनिफॉर्म राहणार आहे, एक समान राहणार आहे. ही पण फार चांगली गोष्ट याच्यामध्ये देण्यात आली आहे. त्याच्यानंतर 5वीपर्यंतचे जे शिक्षण आहे ते असं म्हणण्यात आलेलं आहे यानुसार की मातृभाषेतच देण्यात यावे असं सुद्धा एक मुद्दा याच्यामध्ये देण्यात आलेला आहे.
त्यानंतर जर आपण असं एक बघू की शाळेचं जे शिक्षण झालं त्याच्यानंतर कॉलेजच्या एंट्रीचं वगैरे कसं किंवा ॲडमिशन वगैरेच्या प्रोसेस कशा होतील, तर यामध्ये सुद्धा शालेय शिक्षण झाल्यानंतर एक युनिफॉर्म एंट्रन्स टेस्ट होणार आहे, कॉमन एंट्रन्स टेस्ट होणार आहे आणि त्याच्यासाठी एक नॅशनल असेसमेंट सेंटर उभारण्यात येईल आणि त्या अंडर ह्या सगळ्या एक्झाम कंडक्ट एक कॉमन एक्झाम कंडक्ट होईल आणि त्याच्यानुसारच कॉलेजचे ॲडमिशन्स होतील. तर ही पण एक फार म्हणजे जर व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन आपल्याला या सर्व थ्रू बघण्यात येत आहे. फार छान इनिशिएटिव्ज याच्यामध्ये देण्यात आलेले आहेत, परंतु त्याची अंमलबजावणी कशी होईल याकडे सुद्धा लक्ष दिलं गेलं पाहिजे. कारण की जर आपण आता म्हणत आहे की पूर्वीच्या सरकारपासून तर आताच्या सरकारपर्यंत असं म्हणण्यात आलेलं आहे की GDPच्या 6% जे फंड राहील ते आपण एज्युकेशनला देऊ, परंतु आतापर्यंत असे होऊ शकलेले नाही आहे. आणि आता जर गव्हर्मेंटकडे पैसाच नाही आहे तर 6% फंड आपण शिक्षणाला कसं देऊ, हा एक मोठा इश्यू आहे. कारण की जर ह्या सगळ्या हे जे आदर्श मुद्दे आपण आता बघितले ज्या फार चांगल्या आहेत, परंतु त्याचं जे इम्प्लिमेंटेशन होईल त्याच्यासाठी एक एज्युकेशनल इन्फ्रास्ट्रक्चर जे पाहिजे ते आपल्या भारतात दिसत नाही. ते होण्यासाठी पण फार एक कालावधी लागेल असं मला वाटतं. हे शिक्षण ग्रासरूट लेवलपर्यंत पोचायला हवं असं मला वाटतं. तर हे सर्व चेंजेस आहेत. जेव्हा याचा मसुदा आला होता तेव्हा त्याच्यावर मी एक रिसर्च पेपर बनवला होता आणि तो जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्ही वरील आय बटनवर क्लिक करू शकता आणि तो बघू शकता. तर अशा प्रकारे ह्या नवीन शैक्षणिक धोरणातील जे उद्दिष्ट आहेत, जे काही नवीन उपक्रम आहेत ते जर सर्वसमावेशक असतील तर ते ग्रासरूट लेवलवर सुद्धा पोहोचले पाहिजे. जसे प्रत्येक खेडेगावात आणि आपल्या भारतातल्या प्रत्येक कानाकोपऱ्यापर्यंत हे उद्दिष्ट पोचायला हवे, याचा उपयोग सर्वसामान्यांना व्हायला हवा असं मला वाटतं. आणि असं हे आपलं नवीन शैक्षणिक धोरण 2020 सर्वसमावेशक आहे आणि एक नवीन एक आशा घेऊन आलेलं आहे. तर बघूया याचं इम्प्लिमेंटेशन कसं होतं. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.